संघ आता पुन्हा एकदा एकमेकांसोबत भिडणार आहेत। SD वॉरियर्स काळोशी नेवळी विरुद्ध नाकवा वॉटर स्पोर्ट। मग SD वॉरियर्स नेवळी काळोशी नेवळी या संघाचे जे स्पॉन्सर आहेत संतोषजी कनगुटकर आणि दिलीप पाटील आणि नाकवा वॉटर स्पोर्टचे जे स्पॉन्सर आहेत उलेश नाकवा जी निलेशजी त्यानंतर दिनेशजी यांचं सुद्धा मनपूर्वक आभार की ज्यांनी या सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी दिलेली आहे। तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। नाकवा वॉटर स्पोर्ट या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण निवडलंय। 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर मग मोन्या तुमच्या संघामध्ये असेल तर तोच टाकणार हे मात्र निश्चित आहे। यावेळी राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीचा अवलंब केलाय। यस पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला सुरुवात होतोय आणि दिगंबर हामणे आणि सिद्धांत पुलेकर या दोघांची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय। पहिला चेंडू या मॅच मध्ये, यावेळचा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला वरून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू ट्रॅव्हल झालाय। डीप एक्स्ट्रा कव्हरला आदर्श आहे। बघा फिल्डिंगची व्यूहरचना कशा पद्धतीची सजवलेली आहे। शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे, मिड ऑन सर्कल मध्ये आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आहे। सो व्ही मध्ये फलंदाजी होऊ शकते। ओ हो फटका सजवलाय चांगला, एक टप्पा घेऊन डीप मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आणि मिळणार हा चौकार। पद्धतीने त्याने कमबॅक केलाय। आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकला, चेंडू मधील गती काढून घेतली होती, चेंडू मध्ये कोणताही स्विंग नव्हता। ज्या अँगलने चेंडू टाकला त्या अँगलने चेंडू बाहेर पडला आणि अक्षय पाटील मोन्याने सध्याची जर सातारा प्रीमियर लीग जर तुम्ही पाहिली असेल तर अक्षरशः स्पॉन्सरला खुश करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। यावेळी पुन्हा एकदा गती काढून घेतली परंतु पंच नाराज आहेत। गती काढून घेतली परंतु दिशाहीन गोलंदाजी, अवांतर धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती धावसंख्या 6 धावसंख्या स्कोर कार्डवर। सिद्धांत आणि दिगंबरची मागील मॅच मध्ये जी पार्टनरशिप आपण पाहिली खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि तशाच पद्धतीची पार्टनरशिपची नितांत आवश्यकता असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला। ओ हो वॉर्डन बॉल आणि मोन्या यासाठीच ओळखला जातो, वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे चेंडू टाकणं आणि त्यामध्ये एक व्हेरिएशन करणं, फ्रूट सॅलड बॉलिंग करणं हे मोन्याचं वैशिष्ट्य आहे। मागील 3-4 वर्षांमध्ये केलेली प्रगती ही अलिबागकरांसाठी फायदेशीर ठरली, कारण का तर साता समुद्रा पार या खेळाडूंनी अलिबागचं नाव रोशन केलेलं आहे। राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीला पुन्हा एकदा प्रारंभ करतोय। यावेळचा बॉल फटका फसलाय, बॅटच्या खाली लागलाय, क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला तैनात आहेत आणि इथे मात्र कोणतीही चुकी नाहीये। सिद्धांतला मैदान सोडावं लागेल, इथे मात्र सिद्धांत होतोय बाद। मागील सर्व चेंडू स्टंप टू स्टंप गोलंदाजी चालली होती, आता चेंडू थोडासा 5व्या-6व्या स्टंपवर टाकला, चेंडू मधील गती काढून घेतली। फलंदाजाने फ्रंट फुटवर येऊन चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या खाली लागलाय चेंडू आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी केलेली नाहीये। शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि नवीन फलंदाज जो की कर्णधार मैदानामध्ये आलाय आणि कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल मैदानामध्ये असणार आहे। प्रारंभ पाटील विरुद्ध अक्षय पाटील मोन्या असं बॅटल राहणार आहे। शेवटचे मला असं वाटतं 1 बॉल येणं बाकी आहे आणि या धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 6 धावा। गती काढून घेतली होती, फटका बसलाय, चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। बॅक टू बॅक थर्ड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी सेकंड विकेट फॉर अक्षय पाटील मोन्या अँड टीम नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर।
पहिल्या षटकाची धरणेसर समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या पद्धतीने आपण क्रिकेट पाहिलंय, एक चौकार आला होता त्या ओव्हरमध्ये, त्या असं वाटलं होतं की थोडंसं महागडा साबित होऊ शकतो, परंतु मोन्या आणि सफलता, मोन्याला मिळणार सफलता, कारण मोन्याने क्रिकेट किंवा त्याची प्रॅक्टिस किंवा त्याचा टेम्परमेंट किंवा त्यांनी केलेली जी प्लॅनिंग आहे आणि त्या प्लॅनिंगच्या जोरावर सध्या अलिबाग, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्याने आपल्या अलिबागचं नाव रोशन केलेलं आहे. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार, कारण पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 6 धावा 1 विकेट आपल्याला स्कोर कार्डवर 2 विकेट स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत आणि लगातार 2 विकेट्स त्याने या ठिकाणी घेतलेल्या आहेत मोन्याने आणि खूप चांगली गोलंदाजी केलाय. मोन्या थोडासा नर्वस आहे, कारण मागील मॅच मधला पराभव त्याला अजूनपर्यंत पचवता आलेला नाहीये आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आदर्श पाटील जो की वाघरण गावातून बिलॉंग करतोय आणि राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय. दिगंबर हामणेने मागील मॅच मध्ये 45 धावांची नाबाद खेळी केली होती, जी विजयाचा शिल्पकार म्हणून ती साबित झाली होती आणि तशाच पद्धतीच्या खेळीची नितांत आवश्यकता असणार आहे एसडी वॉरियर्स संघाला. आदर्श यावेळचा बॉल लो फुलटॉस बॉल, फक्त बॉलला दिशा दाखवली आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल तोपर्यंत मिळणार फक्त एक धाव. आता फिल्डिंग थोडीशी फैलावलेली पाहायला मिळते. फिल्डिंगचं जाळ आहे, फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण आहे. जे काही पेट्रोलिंग करणारे जे क्षेत्ररक्षक आहेत बघा कुठे कुठे आहेत. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर पॉइंट आहेत आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहेत. पाहूया काय होतंय. गती परिवर्तित चेंडू टाकला, अक्षय पाटील मोने चेंडू खाली धावतोय, मिळणार कॅच आणि फलंदाजाचा खेळ संपणार आहे. इट्स गॉन. पडलेल्या आंधळ्याला आणि चाय मध्ये पडलेल्या पार्लेजी बिस्किटला वाचवणं जितकं कठीण होतं ना, तितकंच या मैदानात हा जो फलंदाज बाद झालाय त्याला वाचवणं कठीण होतं. कारण ज्या पद्धतीने लोअर फुलटॉस चेंडू कनेक्ट झाला, बॅटला खाली लागला आणि मोन्या जेव्हा चेंडू खाली धावायला गेला ना, तेव्हाच असं वाटलं होतं की हा फलंदाजाचा खेळ संपलाय. फलंदाजाचा जरूर खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. फलंदाजाचं नाव आकाश गोंधळी. आकाश गोंधळीला आता जबाबदारी सांभाळावी लागेल, कारण ज्या वेळी आकाश गोंधळी ऑप्शनच्या वेळेला त्याचं नाव त्या ठिकाणी स्क्रीनवर आलं, त्यानंतर प्रत्येक टीम कॅप्टनने त्या ठिकाणी त्याच्यासाठी अमाऊंट बाकी ठेवली होती, तुटून पडले होते आणि तोच आकाश गोंधळी आलाय जो की बॉलिंगसाठी जाणला जातो, पण आता फलंदाजी करावी लागेल. काय करेल आदर्श पाटीलच्या विरोधामध्ये. यावेळचा तेज तर्रार बॉल, भन्नाट वेगाचा बॅक टू द बॉलर. आदर्श पाटीलची खूप चांगली गोलंदाजी आदर्श करतोय. अगदी वाघरण गावाचं नाव यांनी मागील 2 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आदर्शित केलेलं आहे. पण अक्षय गोंधळीने सुद्धा आपल्या गावाचं नाव, आपल्या स्वतःचं नाव आणि त्याच वेळेला आपल्या आई वडिलांचं नाव रोशन केलेलं आहे. परंतु आता मागील सर्व परफॉर्मन्स विसरून या मॅच कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. यावेळचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक रोनित चेंडूच्या खाली आलाय, पकडेल जेल. कॅच नंबर 2 फॉर हिम आणि फलंदाज होईल बाद. तंबूच्या दिशेला मार्गस्थ. पन्नास आणि विकेट नंबर 68 आणि खरोखर कौतुक करेन मी. आणि असं म्हणतात ना की धरणे सर की माणसाला स्वतःचा फोटो काढायला जितका वेळ लागतो तितकी इमेज बनवायला त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ लागतो, कारण वेळ खूप लागतो. कारण स्वतःचं नाव जर लौकिक करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला काम करणं फार गरजेचं असतं आणि सध्याच्या काळामध्ये नाव कमवणं फार कठीण आहे. नाव एका चुकीमुळे तुमचं जाऊ शकतं, नाव खराब होऊ शकतं. सो प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक करावी लागते आणि तदरम्यान आपण पाहतोय ज्या वेळेला धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिले तर 7 धावसंख्या झालेली आहेत आणि फलंदाज बरेचसे बाद झालेले आहेत. सो आता एसडी वॉरियर्स संघाला कोण वाचवणार या संकटातून हे पाहावं लागेल. आदर्श पाटील उर्वरित चेंडू घेऊन यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे, अगदी सेफ फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी करून दाखवत आहेत आणि तोपर्यंत एका धावेची पूर्तता होते. अब इक्का दुक्का निकालने से कुछ नहीं होगा. चौको छक्कों की आतिशबाजी तो करनी पडेगी. चौक्यावर षटकार मारणार कोण? दिगंबर हामणे मैदानामध्ये आहे, त्याच्या पाठमधून येणार तर येणार कधी आणि कोणाच्या समोर
भरपूर येणार. शेवटचा मला असं वाटतं एक बॉल येणं बाकी आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट्स 2 धावा आलेल्या आहेत. सो 8 धावा टोटल स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि टोटल 4 विकेट आपण या ठिकाणी स्कोर कार्डवर पाहतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. ओ हो हो, अगदी निराश आहे कारण ज्या पद्धतीने चेंडू टाकला, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि सरप्राईज आपल्याला खूप आवडतात असं मी नेहमी म्हणतो आणि ते सरप्राइजिंग एक स्पेशल सरप्राईज होतं शेवटच्या चेंडूवर. आदर्श पाटील तो कशा पद्धतीने रिलीज केला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आणि पडल्यानंतर ज्या पद्धतीने निराश झाला आदर्श की ओ हो ये भगवान ये क्या हुआ मोय मोय असं म्हणत. येस, सो 2 ओव्हरची समाप्ती झाली. अगदी बघा कनकेश्वर डोंगरावरून सूर्य किरण या ठिकाणी आपल्याला दिसायला लागलेत. अक्षरशः या ठिकाणी सुप्रभात सर्वांना. अगदी शुक्रवारचा दिवस आहे. मग काही जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ते अगदी मटणाच्या त्या ठिकाणी रांगांमध्ये उभे असतील, काही चिकन घेण्यासाठी उभे असतील, काही खाडीत जाणं आपले कोळी बांधव खाडीत गेले असतील, समुद्रामध्ये गेले असतील. मच्छीचा या ठिकाणी आज बेत बनवणार मस्त. आज तळलेली मच्छी, कालवणातली मच्छी सर्व खाणार आणि संध्याकाळी मात्र इथे शार्प 8 वाजता इथे पहिली मॅच पाहायला येणार हे मात्र नक्की आहे. कारण आजच्या दिवसामध्ये सुद्धा बऱ्याचशा मॅचेस ज्या इंटरेस्टिंग असणार आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये उद्याचा दिवस तर खूप महत्त्वाचा असणार आहे. पण वळूया या मॅचकडे. रोनित नाखवा गोलंदाजीसाठी आला, जिथे धावा संख्या झालेली आहे ती फक्त 8 धावा आणि 4 विकेट. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो अमित पारकर, ज्याने मेडन ओव्हर टाकली होती पण आता फलंदाजी करावी लागेल. रोनित नाखवा जो की साखर गावातून बिलॉंग करतो आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज झालाय. यावरचा लो फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक साक्षीत आहेत. थोडासा धडपडला डोफा, अक्षरशः डोफा शरीर या ठिकाणी नतमस्तक झाला या मैदानाला. अगदी ज्या पद्धतीने आम्ही प्रशांत दादाशी चर्चा करत होतो की हे मैदान कसं होतं याआधी, तर दगड होते, कातळ होता आणि त्या बरेचसे ब्लास्ट केले. बराचसा कातळाचा भाग अजूनही आहे परंतु मातीचा या ठिकाणी लेप थोडासा लेअर देऊन या ठिकाणी या मैदानाला सजवलाय आणि सर्व ग्राउंड स्टाफचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन कौतुक करेन की खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मैदान त्यांनी मेंटेन केलंय. पुन्हा एकदा वळतो या मॅचकडे. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट खोलून काढला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्र आदर्श पाटील आहे. सो फक्त मिळणार सिंगल. अगदी प्रत्येक चेंडूवर तुम्ही जर मैदानामध्ये तुमचा जर आवाज तुम्हाला प्रसाद पाटीलचा जर पोहोचत असेल तर प्रत्येक चेंडूवर गायडन्स मिळत आहे. सो प्रसाद पाटीलचं गायडन्स हे फायदेशीर ठरते नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर टीमला. बघा प्रत्येक चेंडूवर चेंडूवर या ठिकाणी फिल्डिंगची थोडीशी सजावट वेगवेगळी पद्धतीने लावत असताना यावेळचा बॉल फक्त दिशा दाखवायची होती. क्षेत्ररक्षकाला बीट करून विकेटच्या बिहाइंड जातोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संजीवनी चौकार SD वॉरियर्स संघासाठी. अगदी डीजे मास्टर यांना मी विनंती करेन की पाहूयात की काय झालंय. फलंदाज शफल झाले. अगदी ग्लव्सला चेंडू लागून या ठिकाणी थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक होता तो डीप थर्डमॅन पर्यंत चेंडू क्षेत्ररक्षण खाली होतं, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या मदतीने 14 धावा स्कोर कार्डवर आलेल्या आहेत. तिसरं ओव्हर आहे धरणे सर आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची अपेक्षा होती त्या तशा पद्धतीची फटकेबाजी झालेली नाहीये. सो अपेक्षा एक्सपेक्टेशन ऑलवेज डिस्ट्रॅक्ट यू असं मी नेहमी म्हणत जातो. लाऊड अपील झालाय. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आहे आणि तिथे मात्र आपण पाहतोय धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे. पंचांमध्ये थोडंसं डिस्कशन होणार. सो काय घडलं इथे, कदाचित बॅटच्या खूप जवळून गेला आणि 2 पंचांमध्ये थोडंसं डिस्कशन होईल आणि गुप्तगू अँड डिसिजन इज and it's fair delivery. It's not out. बट कीपरचा मी कौतुक करेन की क्लोज कीपिंग करत असताना एवढ्या सकाळच्या प्रहरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केलाय त्याने. यावरचा तेच तर बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढला. लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढलाय. साक्षी थोडासा फंबल झालाय पण तो बॅकअप मिळालेला आहे आणि जोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत 2 धावांची पूर्तता होते आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा स्कोर कार्डवर. अजूनही दिगंबर हामणे मैदानामध्ये आहे. दिगंबर हामणे शेवटपर्यंत खेळला तर धरणे सर 40 धावसंख्या होऊ शकते, ही महत्वाची गोष्ट आहे. सो दिगंबर हामणेला खेळणं फार गरजेचं आहे. अमित पारकर मॅन इन फॉर्म. पहिल्या मॅच मध्ये
25 धावा, मागील मॅच मध्ये 45 धावा आणि या मॅच मध्ये यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्ररक्षक साक्षीत आहे. साक्षीतला अक्षरशः चेंडू फॉलो करते. साक्षीच्या डोळ्यावरची झोप अक्षरशः या चेंडूने उडवलंय आणि तोपर्यंत 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर कार्डवर, अतिशय कमी धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. सो अंपायरना मी विनंती करतोय की लगेचच कोणती टीम मीटिंग घेऊन देऊ नका. चला अक्षय पाटील, मोने आणि प्रसाद पाटील प्लीज कोऑपरेट करायला अशी आम्ही अपेक्षा करतोय. प्रसाद पाटील प्लीज. अगदी अगदी धनंजयजी, सकाळ झाले त्यामुळे देवाचं नामघोष आपण घेऊया. बोला गणपती बाप्पा, साईनाथ महाराज की. अगदी हा आवाज संपूर्ण अलिबाग मध्ये घुमतोय आणि या सर्व देवदेवतांना आपण नतमस्तक होऊया. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. हे जे शिवधनुष्य सर्व छोटम शेड आणि साई क्रीडा मंडळ आणि संपूर्ण अलिबागने जे हाती घेतलेलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि चौथ्या षटकाला प्रारंभ होते जिथे अमित पारकर स्ट्राईक एंडला असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला दिगंबर आमणे आहे. गोलंदाजी मार्कवर आहे आदित्य गिजम. खूप चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती आदित्यने. यावेळचा हा बॉल खूप चांगला होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल सरळ बॅटने या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये खेळायचा होता आणि कनेक्शन तितकंसं झालेलं नाहीये. आणि प्रसाद प्रत्येक चेंडूवर जे गायडन्स देतोय ना गोलंदाजाला, आणि प्रसाद ज्या पद्धतीने पोलीस दलात कार्यरत आहे, प्रत्येक गुन्ह्यावर त्याचं लक्ष असतं बारीक, आणि तशा पद्धतीने मॅचच्या प्रत्येक मुवमेंटवर त्याचं लक्ष आहे. आणि त्याला माहित आहे की एव्हरी मुवमेंट इज इम्पॉर्टंट आणि त्या प्रत्येक मुवमेंटवर तो लक्ष ठेवत आहे. मोमेंटम जो त्यांच्या बाजूने लागलेला आहे तो मोमेंटम अजिबात हलू देत नाही आहे आणि तेच गरजेचं आहे. शेवटचे 5 चेंडू येणं बाकी आहेत. धावसंख्या 18 झालेली आहे आणि 5 चेंडू मध्ये काय करणार? 2 षटकार घेतील का? चांगला शॉट खेळून काढला, गॅप मध्ये खेळून काढला. एक टप्प्यानिशी चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला कापत चेंडू सीमारेषा पार पोहोचणार. चौकार. पाठ सुंदर स्वच्छ चौकार आपण पाहिलाय दिगंबरच्या पाठ मधून. या पुढील बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, फसव्या पद्धतीचा आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन शॉट, एक्स्ट्रा कव्हरला मोने आहे. सो कोणती धाव मिळणार नाहीये. कव्हर बाउंड्री लाईनला कापायचं होतं परंतु आउटसाइड ऑप्शनचा बॉल जर पुल केला असता, कदाचित थप्पड लगावली असती तर चेंडू मिड विकेट ऑन साइडला गेला असता, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. दिगंबर थोडासा अनसक्सेसफुल झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 22 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही काही चेंडू येणं बाकी आहेत. काय घडेल? यावेळचा बॉल सरळ बॅटने फ्लॅट अँड फ्युरियस सेक्स गुड मॉर्निंग करणारा हा षटकार. मूर्ती तुझी सुंदर किती छान आहे आणि गणराया तूच आमचा जीव की प्राण आहे. बोला गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाला मोर्या करणारा षटकार सुद्धा दिगंबरने ठोकलाय. सो धावसंख्या पुढे जाते 28 वर येऊन पोहोचलेली आहे. शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहे. आता 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर 40 पर्यंत पोहोचू शकेल. आणि अगदी मी सांगितलं होतं एखादा तरी मोठा फटका येणं हे अपेक्षित असणार आहे. गोलंदाज थोडेसे अंडर प्रेशर आहेत. आदित्य गिजम थोडे, कारण 2 मोठे फटके आल्यानंतर टेन्शन मध्ये असणार आहेत. कदाचित फुलटॉस. ओ हो हा हा हा. आणि ला ला ला. अगदी शाहरुख खान म्हणतो ना कि अगर किसी चीज को पूरे दिल से चाहते हो ना तो पूरी कायनात उस चीज को आपसे मिलाने के साजिश में रहती है. आणि कोणतीही गोष्ट तुम्ही मनामध्ये ठरवलीत आणि ती तुम्हाला जर साध्य करायची असेल ना तर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणं फार गरजेचं आहे. आणि कसून गोलंदाजी, अगदी टिचून मारा, भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळचा बॉल फटका फसलाय परंतु चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या
छानचं गीत आमच्या डीजे मास्टर कडून या ठिकाणी ऐकवलंय. परंतु पहिल्या सत्राची समाप्ती झाली. मॅच नंबर 9 ची पहिल्या सत्राची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोर कार्डवर आलेल्या, जिथे 4 विकेटचं पतन झालंय आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये धरणे सर 35 धावांची नितांत आवश्यकता असणार आहे. ही इनिंग समाप्त झालेली आहे. मी माईक सोडेपर्यंत आमच्या येणाऱ्या कॉमेंटेटरना असंच विचारेन की आव्हानाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा असेल. 4 षटकं 35 धावा की 24 चेंडू 35 धावा. इन्व्हाइट करतोय प्रितेश पाटील यांना दुसऱ्या सत्रामध्ये धावतं वर्णन ऐकवण्यासाठी. थँक्यू. प्रथमेश मोहिते पुरस्कृत निदान आणि युवराज 11 झारखंड संघ विरुद्ध रेवदंडा वॉरियर्स मध्ये सामना होणार आहे. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. या ठिकाणी संघाचे संघनायक स्टेजच्या जवळ यायचे. आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी करणार आहोत. संघनायक समोर या ना. रेवदंडा वॉरियर्स. मी हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्यामध्ये काही युवती या ठिकाणी बसल्या होत्या, त्यांना बोलवतो मी. पुढे गेला मॅडम, या ना, या तुम्ही या. मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. खाली या ठिकाणी या. झारखंड संघाचा कर्णधार कुठे आहेत? या लवकर या. दोन्ही संघाला निवेदन आहे की लवकर यायच्या ठिकाणी यायचं. मॅडम आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करणार आहे. आणि आजची ही शेवटचा सामना. आणि निखिल समोर आहे, स्वतः प्रज्वल आहे. दोघांना शुभेच्छा. समोर समोर इथे स्टेजच्या समोर. हेड आणि टेल आहे. हेड आणि टेल. सिद्धीच्या हस्ते आपण कॉल करणार आहोत. सिद्धी हेड, निखिलने सांगला हेड आणि टेल आलाय. आणि प्रज्वल याने टॉस जिंकलेला. प्रज्वल काय निर्णय घेणार तुम्ही? बॉल फर्स्ट. किती धावा बनवणार? आणि प्रज्वल सकाळचा सामना आपण खेळाय, एनर्जी कशी आहे? आणि एक हवा, मला थंडी हवा येते आणि गुलाबी थंडी हवा पाहायला मिळते. कसं वाटतंय तुम्हाला खेळून? तेवढी एनर्जी आहे तुमच्यामध्ये? एनर्जी तर कमी आहे, पण एनर्जी जनरेट करू. जनरेट नक्की करणार ना. आणि यार निखिलला तर काय, ह्याला नेहमी येतो रोज काही आहे, काय नवीन काय गोष्ट नाही आहे. निखिल काय बॅटिंग तुमची आहे? कशा पद्धतीने बॅटिंग करणार? 50+ करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त विकेटवर राहण्याचा प्रयत्न करू. या टायमाला निखिल भन्नाट फॉर्म मध्ये. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोन्ही संघाला. आपण शेवटचा सामना पाहणार. 2 संघामध्ये रेवदंडा विरुद्ध सामना आपण पाहतोय या ठिकाणी. तो म्हणजे संघ झारखंड. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. तर अशा या संगीतानंतर आपण वळतोय मैदानाकडे. मैदानावरती आपण पाहतोय मैदानाचा अत्यंत सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ड्रीम्स क्रिकेटचा धन्यवाद मानावं लागेल. चांगल्या पद्धतीची फोटोग्राफी स्क्रीनवरती आपण पाहतोय. प्रेक्षक अजूनही ताजेतवाने आहेत आणि तीच उत्साह, तीच एनर्जी त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. 35 रन्स टू विन. बॅटिंग साठी आपण पाहतोय मास्टर ब्लास्टर एक्सप्लोजिव्ह बॅट्समन प्रसाद पाटील. समोर आहे ऑपोजिट संघाचा कर्णधार. प्रारंभ. ओहो, पहिला चेंडूवर डालिका टच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाचा कोंचन फरार होतो सीमारेषा पलीकडे. पहिला चेंडूवरती येतोय प्रसादच्या बॅटमधना दर्शनीय दर्जात्मक चौकार. बाट फुटला जात असताना अगदी कलात्मकतेने लगवलेला फटका. एक प्रेक्षणीय चौकार पाहायला मिळतोय. वेलकम बाउंड्री फॉर टीम नाकवा वॉटर स्पोर्ट साखर. चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे. 35 धावांचा टार्गेट आहे आणि अशा वेळी जर अशी फिल्डिंग केलीत ना तर ते तुमच्यासाठी धोकादायक होऊ शकेल. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं फिल्डिंग तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार होऊ शकेल. येथे प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची आहे. ती गोलंदाजी करणार संघ अर्थात एस डी वॉरियर काळोशी संघाचा आहे. प्रारंभ पाटीलने पहिला षटक आपल्या हाती घेतले. पॉवर प्ले मध्ये त्याला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओहो, बिहाइंड द विकेट स्कूप करण्याचा प्रयत्न.
प्रसाद पाटीलला माहिती आहे ते जास्त रिस्क जायची नाहीये आणि तो मात्र आपण पाहतो अगदी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत असताना 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात जेथे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना पाहायला मिळते. हा चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ते पाहायला मिळते. प्रारंभने कमबॅक केले. प्रारंभ कर्णधार आहे, कर्णधार या नात्याने त्याला याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. 35 धावांचे टार्गेट असताना आपण पाहतो प्रारंभ अगदी खडूस नृत्य दाखवतोय, झुंजार नृत्य दाखवतोय. प्रारंभ हा अग्रेसिव्ह पद्धतीने खेळणारा क्रिकेटर आहे. यावेळी प्रसादच्या बॅट मधनं आपण पाहतो अगदी समोरच्या दिशेने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. इट्स अ प्रसादची बॅट टळपली. तो मात्र आक्रमण करतोय, तो मात्र हल्लाबोल करतोय. यावेळी बॅटची नरेज लागले. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मागे जाईल तोपर्यंत सिंगल ते घेतली जाते. धाव फलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळानंतर 13 धावा लागल्यात. त्यामुळे ते इक्वेशन जे आहे ते 18 चेंडू 22 धावा. इक्वेशन बऱ्या अंशी जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग करणारा संघ नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघासाठी सोपं झालेलं आहे, पण त्याच वेळी कठीण आव्हान अगदी असणार आहे ते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. प्रारंभ पाटीलचं षटक झालंय, मग अशा वेळी गोलंदाजी करणारा संघ पाहूया कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करेल. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कोणत्या गोलंदाजाचा गोलंदाजीला येईल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मॅजिशियन, फिरकीचा जादूगार, लेग स्पिनर अमित पारकरच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. मान फ्रॉम ओव्हा ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजी चुणूक मागील 2 वर्षात दाखवून दिले. ISPL च्या अगदी ऑक्शन पर्यंत हा खेळाडू पोहोचला होता. त्यामुळे या खेळाडूचा सामना करणं सुद्धा फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी एक वेगळं आव्हान असणार आहे. प्रसाद पाटील आपण पाहतो अगदी वन मॅन शो, वन मॅन आर्मी या पद्धतीने बॅटिंग करतोय. आपल्या नेहमीच्या थाटामध्ये, नेहमीच्या जोशामध्ये आणि आपल्या नेहमीच्या आक्रमक स्टाईलने त्याने मात्र आपण पाहतोय या इनिंगला प्रारंभ केलाय. प्रसादची भन्नाट इनिंग आपण पाहतोय. प्रसाद पाहूया आता नवीन आलेला गोलंदाज अमित पारकरचा सामना कशा पद्धतीने करेल. what a fantastic piece of bowling by Amit Parker. Don't forget याच गोलंदाजाने या आधीच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती. पहिला चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर चांगला लेग टर्न पाहायला मिळाला. यावेळी बॅकफुटला जात असताना कट केलाय. टिप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते या चेंडूवरती. येथे मात्र आपण पाहतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ जास्त रिस्क घेत असताना पाहायला मिळत नाहीये. अगदी थंड डोक्याने बॅटिंग करतोय. साक्षीत पाटील पहिल्या मॅच मध्ये का बॅटिंग केली होती. पहिल्या मॅच मध्ये जिथे साखर संघ अडचणीमध्ये आला होता त्यावेळी मोक्याच्या श्रेणी येत असताना साक्षीतने अगदी धुवाधार बॅटिंग केली होती, विस्फोटक फलंदाजी केली होती. तो आता पाहूया अमित पारकर समोर कशी बॅटिंग करेल. इक्वेशन आपण पाहतोय 16 चेंडू 22 धावा. अफलातून गोलंदाजी अमित पारकरकडे आपण पाहतो. मी आधीच म्हटलं होतं या गोलंदाजाची गोलंदाजी खेळणं एक आव्हान आहे, एक चॅलेंज आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय या षटकामध्ये एका मागोमाग एक निर्धाव चेंडू येतात. 15 चेंडू 22 धावा असं इक्वेशन. पुन्हा एकदा क्या बात आहे, फिनॉमिनल बॉलिंग. सॉरी 21 धावांची आवश्यकता आहे, माय मिस्टेक. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, दैदीप्यमान गोलंदाजी पाहायला मिळते. अमित पारकर मात्र कमालीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. साक्षीतला पूर्णतः जखडून ठेवले. फटका फसला, मिस टाइम होण्याची पॉसिबिलिटी. डाऊन द बॉल आपण पाहतो अमित पारकर आलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये टिपलाय शानदार जाईल. साक्षीत जाईल बॅक टू द पवेलियन. बिग विकेट.
या मॅचची उत्कंठा आता वाढत चाललेली आहे. अमित पारकरची गोलंदाजी या मॅच मध्ये रंग भरते. हा चेंडू आपण पहिला लेग ब्रेक टाकला, थोडासा फ्लाइट सुद्धा या चेंडूला दिली होती आणि या फ्लाइट वरती मात्र आपण पाहतोय चकवा दिला. आता मात्र समीकरण 13 चेंडू 21. काय घडणार मैदानावर? बॅटिंग साठी आपण पाहतोय किंग ऑफ अलिबागचा अभिमान अक्षय पाटील जातो आता बॅटिंग करण्यासाठी आणि त्या समोर मात्र अमित पारकर पाहायला मिळतोय. 13 चेंडू 21 धावा. मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी पिन ड्रॉप सायलेन्स या पद्धतीचं वातावरण. पहिला चेंडू फेस करत असताना मोनाने लगावलाय सुंदर फटका. डीप स्कोअर लाईक रिझनला आपण पाहतोय फील्ड प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते चेंडू वरती. धावफलकावरती एका धावेचे ऍडिशन होईल. पण आता मात्र 12 चेंडू 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या, पण अमित पारकरने जे कमबॅक केलं ना, ते कमबॅक अत्यंत अफलातून होतं. अगदी ब्रिलियंट कमबॅक बाय अमित पारकर. केवळ 2 धावांचा षटक त्याने टाकलं. या षटकामध्ये धावांचा ग्राफ अगदी खालच्या दिशेने घसरत असताना पाहायला मिळालं. शेअर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने एखादा शेअर पडतो ना, त्यावेळी जसं चित्र असताना तोच सिनारिओ आपण मैदानावरती पाहतोय. अमित पारकरच्या कलात्मक गोलंदाजीमुळे या मॅचने युटर्न घेतलाय. 12 चेंडू 20 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावांची धावगती आवश्यक आहे आणि अशा वेळी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय आकाश गोंधळीच्या हाती. आकाश गोंधळी जर आपण पाहिला डावखुरा गोलंदाज आहे, खानावला बिलॉंग करणारा हा खेळाडू. या खेळाडूकडे सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. वर्सटाईल आणि व्हेरिएशन असलेली गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू सुद्धा ओळखला जातो. लेट्स सी व्हॉट विल हॅपन इन दिस ग्राउंड. 12 चेंडू 20 धावा. आकाश गोंधळी आपण पाहतोय. ओहो, लाऊड अपील. पण आपण पाहतोय पंचांकडून कोणताही इशारा येत नाही. या लाईक बायच्या रूपात ही धाव आलेली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू 19 धावा. उत्तरोत्तर या मॅच मध्ये रंग भरत चाललेले आहेत. 11 चेंडू 19 धावा. कोण जिंकणार? काळोशी जिंकणार की साखर जिंकणार? या दोन संघांदरम्यानचा आपण पाहतोय जो थरार आहे तो मात्र आता एक वेगळ्या क्षणात जाऊन पोहोचलेला आहे. प्रसाद पाटील आपण पाहतो अजूनही एका बाजूने किल्ला लढवतोय. प्रसाद पाटील वरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. ओहो, सुंदर गोलंदाजी, कमालीचं प्रदर्शन आपण पाहतोय मैदानावरती. आता मात्र इक्वेशन 10 चेंडू 19 धावा. काय कमबॅक केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. गोलंदाजी करणाऱ्या संघाने दैदीप्यमान पद्धतीचं पुनरागमन केलंय आणि आता मात्र गोलंदाज अगदी झोकून देऊन कामगिरी करतायत. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला जरूर मिळतोय. सिंगल आलेली आहे. डबल सिंगलने दबाव वाढत चाललाय. 18 चेंडू 22 धावा आणि आता इक्वेशन आलेलं आहे 9 चेंडू 18 धावांपर्यंत. सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि आता सामना जाईल कुठे याचा भाकीत वर्तवणं सध्याच्या क्षणाला खूप कठीण आहे. मॅच मध्ये आपण पाहतो अगदी विलक्षण सुंदर पसंती दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. सामना जबरदस्त रंगलाय. थ्रिलिंग मुकाबला पाहायला मिळतोय. थरारक लढत पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ही लढत आहे. त्यामुळे आपण पाहतो दोन्ही संघांकडून चांगला अटेम्प्ट. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरासा बाहेर. अंपायर सादिक राजापूरकरजी यांचा इशारा आलाय. येस इट इज वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 19 आता 18. आता विजयासाठी आवश्यकता आहे येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 17 धावांची. 9 चेंडू 17 धावा. काय घडणार मैदानावरती? आकाशवरती आपण पाहतोय दबाव आहे, दडपण आहे. मोन्या क्रीज वरती आला आणि त्यानंतर बदललेली बॉडी लँग्वेज पाहतोय. ज्यावेळी एखादा मोठा खेळाडू समोर येतो ना, त्यावेळी त्या वाटून वाचण्यासाठी अशा पद्धतीने प्रयत्न केले जातात आणि आपण पाहतो आकाश गोंधळी मोन्याच्या स्लॉट मध्ये चेंडू टाकत नाहीये. 9 चेंडू 16 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. 19 धावा झाल्यात. 19 दुसऱ्याला 2च झाले. 19 ऑन द पुट. मोन्याच्या बॅट मधनं आलाय गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा ब्रँडेड षटकार.
मैदानाची इक्वेशन पूर्णपणे बदललीत. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये विजयासाठी आता 10 धावांची आवश्यकता. मुने ऑन दी फायर मैदानावरती पाहायला मिळतोय. मुन्याकडनं आक्रमक फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ओहो, यावेळी मात्र अगदी समोरच्या दिशेने अफलातून फटका. चेंडू गाठतोय सीमारेषा. यासाठी त्याचे साठी 6 धावांची आवश्यकता. फटका चांगला आलाय, सिंगल मिळते. आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ आपण पाहतो जबरदस्त फाईट करताना दिसत आहेत. एकीकडे आपण जर संघ पाहिला SD वॉरियर कालोशी नेवळी त्यांच्या अगेन्स्ट नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी अगदी डू ऑर डाय पद्धतीचा सामना आहे. जो संघ येथून जिंकेल त्याला मात्र सुपर 8 मध्ये स्थान मिळेल, पण जो संघ येथे जिंकेल हरेल त्याला मात्र परतीचं तिकीट मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ आपण पाहतोय सामना सोडण्यासाठी तयार नाहीयेत. पाहूया अंतिम षटकामध्ये काय घडणार. अंतिम षटकासाठी कर्णधार कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करणार. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असताना पाहूया शेवटचा गोलंदाज कोण असेल. अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलेला आहे ऋषिकेश पाटील याच्याकडे. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगल्या पद्धतीची भागीदारी ते क्रिएट होते, एक निर्णायक भागीदारी. त्या भागीदारीची नितांत गरज आणि आवश्यकता होती. प्रसाद पाटील आणि अक्षय पाटील हे दोन्ही एक्सपिरियन्स बॅट्समन आहेत आणि त्यांच्यामध्ये तयार झालेली ही पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपने मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये शिरकाव केलेला आहे. 6 चेंडू 5 धावा. ऋषिकेश पाटील मान फ्रॉम चिराड आता मात्र एक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट समोर मात्र मुन्या पाहायला मिळतोय. इन्फॉर्म बॅटर आहे. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार मैदानावरती. पहिला चेंडू ऋषिकेश पाटील याचा. यंग डायनामिक गोलंदाजी आहे ऋषिकेश पाटील. आले आले आपण पाहतोय मोनाने ठोकलाय. ओहो, वोड कॅच. अफलातून झलतीचा टिपलाय प्रारंभ याने. मोन्याला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. ऋषीने दिला एक मोठा धक्का. मोन्या जाईल तंबूमध्ये परत. ठोळ्यांचा पाळणा फेडणार असेल कर्णधार मात्र आपण पाहतोय ऑन द बाउंड्री लाईन सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. आता इक्वेशन 5 चेंडू 5 धावा रन बॉल इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. या मॅचचा थरार अजूनही आपण पाहतोय कायम आहे. मुन्याची महत्वाची विकेट ऋषिकेश पाटीलने प्राप्त केलेली आहे. ऋषिकेश पाटीलला अंतिम षटकामध्ये गोलंदाजीला आणण्याचा निर्णय सुद्धा त्याने सार्थ ठरवला असं म्हणावं लागेल. तो याच गावचा खेळाडू आहे, लोकल खेळाडू आहे. त्यामुळे या मैदानाची सुद्धा त्याला बऱ्यापैकी माहिती आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याने ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिलाय. मुन्यासारख्या फलंदाजी ज्यावेळी आपण बात करतो त्यावेळी आपला कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होत असतो. पण अशा वेळी आपण पाहतोय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर जो आहे साखर संघाचा आदर्श पाटील आलाय. याच आदर्श पाटीलसाठी ऑक्शन मध्ये 35,000 पैकी 16,000 पॉइंट्स मोजले होते साखर संघाने. तो पाहूया आदर्श पाटील आता संघ अडचणीमध्ये असताना कशा पद्धतीने बॅटिंग करेल. ऋषिकेश पाटील याचा पुढला चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द स्टंप पाहायला मिळतोय. 5 चेंडू 4 धावा. मॅच मध्ये आपण पाहतोय कमालीची रोमांचकता. सकाळच्या प्रहरी मात्र आपण पाहतोय अगदी उत्कंठावर्धक रोमहर्षक लढत दोन्ही संघांदरम्यान झळकत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स आपण पाहतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. आदर्श पाटीलचा फटका फसलाय. कॅच होण्याची पॉसिबिलिटी एसडी क्षेत्ररक्षकाला जेल खाली आणि त्याने टिपलाय शानदार कॅच. सिद्धांत पुळेकर होता देते आणि ऋषिकेशने मिळवून दिला आपल्या संघाला दुसऱ्या ब्रेक थ्रू.
पाहूया येथे नागवा वॉटर स्पोर्ट साखर संघ जिंकणार की गोलंदाजी करणार संघ SD वॉरियर कालोशी संघ जिंकणार. ऋषीची गोलंदाजी या मॅच मध्ये अगदी अफलातून पाहायला मिळाले. ऋषी तिखट मारा करतोय. अनिकेत बॅटिंगला आला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो बॅटचा फुल फेस खोलला आणि चेंडूला मात्र खेळून काढल्या. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता इक्वेशन 3 चेंडू 3 धावा असं प्रसाद पाटील जो सलामीला आला होता. अजूनही आपण पाहतो अगदी जिद्दीने तो किल्ला लढवतोय आणि एकट्याने किल्ला लढवत तो पाहायला मिळतो. अजूनही तो तग धरून राहून मैदानावरती फलंदाजी करतोय. मोठ्या धैर्याने मोठ्या निडरपणे तो मात्र आपण पाहतोय फलंदाजी करतोय. समोर मात्र आपण पाहतोय ऋषीकडनं होणारी दमदार गोलंदाजी. ऋषी मात्र अगदी चमकदार कामगिरी करतोय. 3 चेंडू 3 धावा. काय घडणार मॅच मध्ये? अजूनही या मॅच मध्ये खूप सारा ट्विस्ट बाकी आहे. खूप सारा मसाला बाकी आहे. ऋषीचा पुढे चेंडू राईट मोर द विकेटने. येथे मात्र फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला जरूर मिळालं. सिंगल घेतले. डबलचा प्रयत्न. डबल सुद्धा येथे वेगाने कंप्लीट केली. थ्रो येथे चुकीच्या एंडला झाला. थ्रो जर येथे स्ट्रायकिंग एंडला झाला असता तर निश्चितपणे प्रसाद सारखा सेटल झालेला फलंदाज बाद सुद्धा होऊ शकला असता. आता इक्वेशन 2 चेंडू 1 धाव. आपण पाहतोय मैदानावरती पिन ड्रॉप सायलन्स अशा पद्धतीचं वातावरण. येथून क्वालिफाय होऊन पुढे कोणता संघ प्रवास करणार याचं उत्तर येणाऱ्या 2 चेंडू नंतर समजेल. पण ऋषीची सुद्धा दाद द्यावी लागेल. अगदी नौका गोलंदाज आहे पण आपण पाहतो अगदी मोठमोठ्या फलंदाजांविरुद्ध त्याने जी गोलंदाजी केली ना ती अगदी अफलातून आहे आणि त्याने खऱ्या अर्थानं आपला क्लास दर्जा दाखवलाय. आता आपण पाहतो अगदी अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न आणि पाहूया अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना प्रसाद पाटील कशा पद्धतीने ते फटका खेळेल. 2 चेंडू 1 धावा. महत्वाचा चेंडू. इथे मात्र फटका जरूर चांगला आलाय. काय घडलंय मैदानावरती? पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. अगदी टाईट कॉल आहे. क्लोज कॉल आहे आणि पाहूया मैदानावरती नक्की घडले का. अनिकेतला आपण पाहिलं जो अगदी संत गतीने धावत आला. त्याने तत्परता दाखवणं गरजेचं होतं पण त्याची कुठेतरी संत गतीने जी रनिंग बिटवीन द विकेट होती त्यामुळे कुठेतरी प्रॉब्लेम पाहायला मिळतोय. आणि पाहूया पंचांकडून कोणता इशारा येणार. अगदी क्लोज कॉल असणार आहे. टाईट कॉल असणार आहे. आमचे तिसरे पंच मात्र याची तपासणी करतील आणि तदनंतरच येथे निर्णय घोषित केला जाईल. पण येथे मात्र आपण पाहतोय हृदयाचे ठोके वाढवणारा श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना. या मॅच मध्ये कमालीची उत्कंठा पाहायला मिळते. या मॅच मध्ये कमालीची रोमांचकता पाहायला मिळते. ऋषीने मात्र कमाल केले आणि पाहूया अनिकेत क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचलाय याची पडताळणी आमच्या वॉर रूम मध्ये आमचे तिसरे पंच करतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी दोन्ही बॅट्समनच्या चेहऱ्यावरती टेन्शनचं वातावरण. समोर आपण पाहतोय SD वॉरियर संघ सुद्धा पंचाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. काय घडणार या चेंडूवरती? फलंदाज व्यवस्थित पोहोचलाय नाही पोहोचलाय याचा मात्र ऑब्झर्वेशन चालू आहे आणि पाहूया तिसरा पंचांकडून कोणता निर्णय येतोय. सगळ्यांचं लक्ष आपण पाहतोय स्क्रीन वरती आहे. सर्वांच्या नजरा आता स्क्रीन कडे वळल्यात किंबहुना तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे वळल्यात. त्यामुळे पाहूया कोणता संघ जो असेल जो पुढल्या फेरीमध्ये प्रवेश करेल. सगळ्यांच्या नजरा आपण पाहतोय. सर्वांच्या चेहरे आपण पाहतोय स्क्रीन कडे वळलेले असताना पंच अजूनही आपण पाहतोय तपासणी करतायत पडताळणी करतायत आणि पाहूया कोणता निर्णय या चेंडूवरती येईल. दबाव दडपण प्रेशर सगळं काही मैदानावरती पाहायला मिळते. अगदी क्लोज मॅच पाहायला मिळते. नेट टू नेट रफ अँड टफ पैसा वसूल सामना इथे पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी उत्कंठावर्धक होतात आणि त्यात पत्रीतला हा सामना पाहायला मिळतोय. कमाल केली गोलंदाजाने. कारण ऋषीने आपण पाहिलं मोन्याला बाद केलं त्यानंतर आदर्श पाटीलला बाद केलं आणि आता मात्र आपण पाहतोय अनिकेत डेंजर झोन मध्ये आहे नाही आहे याचा उत्तर आपल्याला समजेल लवकरच. अजूनही आपण पाहतोय अगदी टाईट कॉल आहे. क्लोज कॉल आहे. त्यामुळे पंच पडताळणी करतायत. जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत मात्र आपण पाहतोय टेन्शन दोन्ही संघाच्या चेहऱ्यावरती स्क्रीनवरती आपण पाहतोय. पहा आपल्याला काय वाटतंय? फलंदाज पोहोचलाय नाही पोहोचलाय.
आणि येथे मात्र फलंदाज अनिकेत सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय. नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाने मात्र आपण पाहतोय केलाय सुपर 8 मध्ये अगदी थाटामाटामध्ये प्रवेश. पण ऋषी सुद्धा तारीफ करूया, त्याने ज्या पद्धतीने मारा केला. पाहूया आजच्या दिवसाच्या शेवटच्या लढतीसाठी मी घेऊन जातोय आपले इंग्लिश कमेंटेटर संतोष मिटबावकर सर यांच्याकडे.